आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक ब्रिज आपण बघितलं असेल की 4 लाईनचं ब्रिज सुरुवात होतो आणि 2 लाईन त्याचं लँडिंग होतो। असं पूर्ण जगात आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेही असं ब्रिज बांधलेलं नाही। हा ब्रिजची डिझायनिंग कोणी केली, हा ब्रिजची डिझायनिंग कोणी केली, अधिकाऱ्याने तरी का करू दिलं किंवा कॉन्ट्रॅक्टरने आपल्या मर्जीने केलं, हा टेंडरमध्ये होता, DPR त्यांनी तयार केला, अशा अनेक प्रश्न आहेत की मीरा भाईंदरला एकूण 4 फ्लायओव्हर आहे, त्यामध्ये टेंडर कॉस्ट आहे 217 करोड आणि आमच्या माहितीप्रमाणे त्यांनी बिल पुटअप केले 600 समथिंग करोड, म्हणजे 620 करोड, म्हणजे 217चा 620 करोड हे समजलं नाही। त्यामध्ये एक ब्रिज जो आपण बघितलं ओव्हरऑल वर्ल्डमध्ये तो व्हायरल झाला, त्या ब्रिजची डिझायनिंग कोणी केली, ह्याला कार्य आदेश कोणी दिला होता, जे कुमार हा आपल्या मर्जीप्रमाणे जसं वाटेल तसं काम करतो। आता MMRDAचं ऑफिसला मॅडम आम्ही गेलो तर असं वाटतं MMRDAचं नाही जे कुमारचं ऑफिस आहे, सगळे अधिकारी जे कुमारसाठी काम करता असं स्पष्ट दिसून आलंय। जरूर याची चौकशी करण्यात येईल आणि जो पण पैसा MMRDAचा जास्त प्रमाणात कॉन्ट्रॅक्टरला दिलेला आहे तो वसूल केला जाईल आणि ह्याच्यात इतर गोष्टीत जर काही अनियमितता आढळली तर 100% त्याच्यावर कारवाई केली जाईल। त्यामध्ये MMR रिजनमध्ये या जयकुमारच्या खूप तक्रारी आहेत, भाईंदर काय, ठाणा काय, कल्याण काय आणि त्याच्या मुंबईला तर पहिल्यापासूनच आहेत। त्याच्यामुळे याची गंभीर दखल घेऊन खरं म्हणजे याची एक कालबद्ध चौकशीच लावणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे ती लावावी अशा प्रकारची माझी आपल्याला सूचना आहे। अध्यक्ष महोदय, आपण सूचना केल्याप्रमाणे आपण एक SESच्या द्वारे आपण या सगळ्या प्रकरणाची चौकशी करू अध्यक्ष महोदय।